नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. तर आज मस्त आलेलो आहोत दुपारच्या वेळेस आपल्या वावरामध्ये. मी आणि लखन. हा इकडे आहे लखन. आणि हे बा आपलं वावर. आणि इकडे आपली सुगणी काय करत आहे पा, मस्त एकदम बढिया. तिच्यासाठी हे पूर्ण बफे पार्टी आहे. आपल्या नाल्याच्या शेजारी पा मस्त आपण गवत लावलेला आहे. या गवतामुळे काय होते याचा फायदा सांगतो तुम्हाला. आपल्या जास्त पाणी आलं ना, आपल्या वावरामध्ये जास्त पाणी नाही येत किंवा आपल्या वावराची पण जास्त माती पावसाळ्यामध्ये पाण्यात वाहून नाही जात. कारण की जे सुपीक माती असते ना आपल्या शेतात, ते सुपीक मातीच एकदम आपल्या पिकाला महत्त्वाने असे हे करते, काय म्हणतात, मिनरल्स इन्ग्रेडियंट्स प्रोव्हाइड करते. तर ते माती आपल्या पिकाला खूप इम्पॉर्टंट असते त्याच्यामुळे. आणि काहीच आम्ही आता मस्त आलो, जेवण वगैरे केलं दुपारी. आणि चला म्हटलं थोडं येऊ फिरून. मी उद्या चाललो होतो संभाजीनगरला. आणि मग आता ग्रुपवर मेसेज आला अनऑफिशियल की जे काही इलेक्शन वगैरे ते आमच्या कॉलेजमध्ये होणार आहेत, म्हणून आमचे लेक्चर्स नाही होणार 19पर्यंत, 19 तारखेपर्यंत. तर मग आता थोडं काही दिवस थांबू, नंतर जाऊ. नाहीतर आज चाललो होतो. तर इकडे आलतो बघा, रस्त्यानं आम्हाला बोर पण दिसली. तर बोर पण मस्त घेतले आणि बोरं पण खाल्ले. तर असंच सुंदर वातावरण आहे आमच्या गावाकडे. बोर वगैरे आता खायची पण इच्छा नाही, कारण की पोट खूप भरलेलं आहे. आहे ना, बोरं पण खूप खाल्ले. इकडे वातावरण बघा तुम्ही किती जबरदस्त आहे, एकदम बढिया. आपली सुगणी बघा किती छानपैकी चरत आहे, तिचं चंगोल आहे सुगणीचे आपल्या. तर असा असा काही विषय आहे मित्रांनो, असं काही शेअर करायचं होतं तुमच्यासोबत. बाकी वातावरण खूप छान आहे आपल्या वावराकडे. इकडे तुम्ही एकदम नॅचरल एअर, दॅट्स द अशी गोष्ट आहे. काय अंदरून नाल्यात? हो काय, बरं ठीक आहे. चला काही जातं, तुम्हाला अजून व्ह्यू दाखवतो जरा. इकडे बा, बरं बरं सांगतो. हे बा आपली सुगणी इकडे. आठ सुगणी एकदम बिझी आहे, ते खायत पाहूनही नाही राहिली काहीच माझ्या इकडे. एकदम एकदम सुगणी बिझी आहे ते खाण्यामध्ये. इकडे बाय ना सुगणी, ये इकडे ये. बाय, आली आली आली. इकडे रिस्पॉन्स नाही रे तिचा. रिस्पॉन्स नाही. लखन तू आवाज दे बरं, तू इथे चांगली फ्रेंड आहे ते. सुगनी हो रे तिला वाटतं माहिती खायचं आहे. डिस्टर्ब नको करू, खाऊ दे तिले चांगलं. तिची ते चंगोल आहे. तर काही आपल्या वावराच्या शेजारी जो नाला आहे तो पहा तुम्ही कसा आहे. म्हणजे इथं सांगतो तुम्हाला, हे पूर्ण खणलेलं आहे JCBनं ना, हे पूर्ण खणलेलं आहे. तर याच्यात तुम्ही असं खाली आले ना, तर हे माती थोडी सुपीक आहे. पण तू नको येऊ लखन, चप्पल चिटकते इकडे, कारण की चिकचिक माती आहे. तुझी चप्पल ते तुटून जाईल, आहे ना. तर असं वातावरण व्ह्यू पहा किती जबरदस्त आहे. याच्यासाठी मला बाबांना सांगितलं की जा तुम्ही अंदर पहा, जबरदस्त व्ह्यू येते. आपल्या नाल्याच्या शेजारी पहा, असं मस्त छानपैकी लवत बांधलेलं आहे. इकडे लखन तू सुगणीतले धवती. सुगणीच्या एरियात काय लाला तू डिस्टर्ब करायला दिले. ते मस्त भोजनम चालू आहे तिचं, अप्रतिम भोजनम. तर असा विषय आहे मित्रांनो आपल्या शेतात. एकदम जबरदस्त वातावरण. आणि काय सांगू तुम्हाला, काय म्हणतात त्याला, एकदम बढिया वातावरण आहे. तर अशी गोष्ट आहे. आणि असं नैसर्गिक वातावरण आहे आपल्या गावाकडे. तर आता माझ्या चप्पल पाय चिकचिक उरायले, तर मग हे व्ह्यू दाखवायला आणलं होतं फक्त तुम्हाला इकडे, की बा हे गड्डे वगैरे खणलेले आहेत. आणि याच्यात माहीत आहे, जेव्हा पाणी सोडतं ना कॅनलचे वगैरे इकडून पाणी येते, तर इथं पाणी खूप साचते. इकडे बा, इकडे थोडं ब्लॉकेज आहे आणि एवढ्या एरियातच पाणी खूप साचते. आणि आपल्या पिकाला पण आपण इथलं पाणी यूज करू शकतो मोटर वगैरे लावून. खूप बाजूचे वावरावाले पण आपले जे आहे ते इथून मोटर्स वगैरे लावतात आणि इथले जो पाण्याचा आपल्या पिकासाठी लाभ घेतात आणि चांगले उत्पन्न पिकवतात. तर आपले पाय आता भरून राहिले द्या. सुगणी 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 आमची सुगणी खूप शायनी आहे मित्रांनो, बिचारी खूप गरीब आहे. तर चला आता, असं वातावरण आहे मग आमच्या गावाकडं. तर तुम्ही आम्ही मंगा गेलतो फिरायला. म्हणजे माझं हेच म्हणणं आहे की बा थोडा असं तुमचा प्रेम दाखवू द्या. तुमचा काय म्हणतात, आपका प्यार दिखना चाहिए मेरे वीडियोज़ पर.
तभी मैं मोटिवेट होऊंगा और अच्छे अच्छे व्हिडिओज बनाने के लिए. आहे ना मित्रांनो, मला पण असं व्हिडिओज बनायला खूप आवडते. पण असं लोकांच्या मनात गेलो ना थोडी हेजिटेशन करतो मी. म्हणजे थोडं ऑकवर्ड वाटते ना, तुम्ही पण समजून घेता थोडंसं. बाकी काही नाही, पण कॉन्फिडन्स बूस्ट होते. आता हे माती काढावं लागेल यार मला. वही चप्पल आहे बरं. हो ना, तुझीच आहे ना बाबा. काय करा बाबा, चप्पल नाही गरीबाजवळ. अरे गरीबा एक सँडल आहे ना बूट आहे. सँडल तुटली रे बाबा माई. हा? सँडल तुटली. शिवून घे 10 रुपयाची शिवून दिसते. नाही रे, लय वर्ष झाली, 12वी पासून आहे आता ते. आता नवीन सँडल घ्या लागते मला. थांबा काय जातं, मी माती काढतो इथं मस्त बसून. तर बाकी तर काही नाही मित्रांनो. बाकी माझं तर एकदम बढिया काम चालू आहे. अभ्यास नाही चालू एवढा फक्त आपल्या गावाकडे इकडे, कारण की कॉलेज संपलेलं आहे ना म्हणून. तरी माती जरा बरोबर चिटकलेली आहे चांगली. तर जे मला नाही माहिती यार कोण कोण माझे मित्र यूट्यूबवर माझे व्लॉग पाहतात, पण जे पाहतात ते हाय असं मेसेज करू शकतात. काही हाय नाही तर काहीतरी कमेंट करत जा, म्हणजे मला माहीत पडते कोण कोण मित्र पाहते. आता इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर कसं त्याच्यावर लाईक वगैरे केलं की समजून जाते किंवा हे लोक पाहू राहिले. पण याच्यात लाईक केलं तर काही दिसत नाही, तुमची आयडी नाही दिसत ना, काही नाही दिसत. पण कमेंट वगैरे केलं तर दिसते. तर ते तुम्ही करू शकता आणि तुमच्या भावाला सपोर्ट करू शकता. बाकी बा याच्यात किती किती थोडी चिटकली यार. बाकी मला स्टोरी टेलिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची मित्रांनो, कारण की व्लॉगिंगचं पूर्ण कॉन्टेंट क्रिएशन स्टोरी टेलिंग आणि कम्युनिकेशन स्किल याच्यावर डिपेंडेंट आहे. बाकी तर काही नाही. बाकी याच्यात कॉन्फिडन्स बूस्ट होते मस्त, आणि नवीन नवीन लोकांची कनेक्टिव्हिटी कम्युनिकेशन स्किल त्याच्यात खूप इम्प्रूव्हमेंट होते. तर हेच आहे मित्रांनो. इसको बोलते काळी, इससे काळी. अरे हिंदीत नाही, मस्त आपलं मराठीचं व्लॉगिंग छान आहे. तुम्ही फक्त आपल्याला सपोर्ट करा बस, बाकी काही नाही आहे ना. आपला 2026 में आपला असं टार्गेट ठेवू आपण की बा आपल्याजवळ सिल्वर प्ले बटन आलं पाहिजे आहे ना. आपण काय करू, काय म्हणतात त्याला, काय मॅनिफेस्ट करू. आपण मॅनिफेस्ट करू की आपलं 2026मध्ये एक सिल्वर प्ले बटन आलं पाहिजे, 1,00,000 फॉलोअर्स, 1 सबस्क्रायबर्स, आणि मग त्याच्यावर आपलं डेली व्हिडिओजवर डेली लॉगवर 15-20K असे 24 घंट्यामध्ये व्ह्यूज के. बाकी मग तर विषय हार्ड आहे. मग काय करून टाकतो सांगू काय, मग काही मी एवढ्या जॉबच्या पण नाद नाही लागत. मग आपण ट्रॅव्हलिंग करतो मस्त, सोलो ट्रॅव्हल इकडे तिकडे, आणि खतरनाक व्लॉग बनवतो. 2-3 चॅनल अजून बनवू. एक स्पेशल काय व सुगणी आवाज दूर राहिली काय सुगणी. हां, आपण कुठे होतो, एक अजून 2-3 चॅनल बनवू, आणि यूट्यूबवर पण खूप अकाउंट्स वगैरे बनवू. त्याच्यावर एक टीम बनवू, थोडीशी 1-2 जणं घेऊ अजून ॲड करून. गावात खूप रिकामे लेकरं असतात माझ्यासोबत फिरतात, धीरू, कुणाल, 2-3 जणांना घेऊन घेऊ. लखनला घेऊन घेऊ. लखन कॅमेरा वगैरे जबरदस्त शूट करते बरं, आपल्या टीममध्ये त्याला सामील करून घेऊ. बाकी मग एकदम पुरं आपली टीम बनवू मस्त, आणि धीरे धीरे आपला कंटेंट पण इम्प्रूव्ह करू. ट्रॅव्हलिंग असो, काही इकडे विलेज लाईफचे व्लॉग असो, काही आपण जॉब वगैरे तिकडले व्लॉग, काय पण कंटेंट एकदम जबरदस्त, पुरी इन्व्हेस्टमेंट त्याच्यावर करू. कारण की आपली मग ते फील्डच ते होऊन जाईल ना. मग जॉब गिफ्टचाच चक्कर सोडून द्यायचा. तर त्यासाठी काय फक्त मेहनत लागेल आपल्याला, 1 वर्ष मेहनत घ्यायला लागेल चांगली, आणि आपण मॅनिफेस्ट करू, मेहनत करू, हार्डवर्क करू, आणि अचिव्हमेंट करू मित्रांनो. ॲक्च्युअलमध्ये काय माहिती आहे का, या प्रोसेसमध्ये जे आनंद आहे ना, तो एकदम बेस्ट आहे. कारण की आपले 0 फॉलोअर्सपासून आता मला माहीत आहे, आता माझ्या अकाउंटवर करीबन 450 सबस्क्रायबर्स आहेत या मेन अकाउंट राम पवार व्लॉग्सवर. आणि मला माहीत आहे ते 450 सबस्क्रायबर्स येईपर्यंत किती मेहनत लागते. तर मेहनत नाही, एक ती जर्नी आहे मित्रांनो. तर त्या जर्नीला एन्जॉय करत जावं लागतं आपल्याला. नाही तर काय आपण काय जगलो, आलो गेलो, काही फरक नाही पडत. पण आपण काही ना काही ॲटलिस्ट काही करून गेलो तर ते इम्पॉर्टंट असते. म्हणजे की बा हा घडी होता, असे लॉग बनवत आहे. म्हणजे आता मी कॉलेजमध्ये पण गेलो ना. आता आमचे सेकंड इयरला 4th सेमिस्टर चालू आहे. 3rd सेमिस्टर, 4th सेमिस्टर, 3rd इयर वगैरे होईन, आणि 4th इयर फायनल इयरला एवढं काही जात नाही लेकर शाळेत, कॉलेजमध्ये कमी लेक्चर्स वगैरे होतात. आणि फायनल इयर झाले आणि सगळे जॉब वगैरे जातील. आजपासून समजा मी मॅनिफेस्ट केलं 5 वर्षानं, तर सगळे मित्रमैत्रिणी आपल्या काय म्हणतात, जॉबमध्ये लाईफमध्ये व्यस्त असतील.
पण सेटल झालेले असतील, पण त्याला एक आठवण येईल की बा अच्छा हा एक आपल्या क्लासमध्ये कॉलेजमध्ये एक मुलगा होता, तो लॉग्स बनवत आहे. आणि हे मी पण त्याच्या लॉग्समध्ये येला, तर तुम्हाला कधी आठवण आली नंतर 5 वर्षानं 10 वर्षानं तुम्हाला मुलं मुली झाले, तर ते डेफिनेटली माझा लॉग बघतील की बा हा मुलगा होता, तर याच्यामुळे आम्ही याच्या लॉगमध्ये येला, तर ते मेमोरीज स्टोअर झालेले आहेत. तर ते एक म्हणजे खतरनाक पहा ना. ते त्या टाईमला तुम्ही इमॅजिन करा की आपण 10 वर्षा पहिलेची आपण कॉलेज लाईफ याच्यात स्टोअर केलेली आहे, तर किती जबरदस्त मजा येईल. म्हणजे वाट लेवल ऑफ थिंकिंग, तर छानपैकी मजा येईल तेव्हा. तर ते एक आहे. ती गोष्ट मला पण चांगलं वाटते की मेमोरीज स्टोअर करणं पण इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी हेल्थ इम्पॉर्टंट आहे. हेल्थ, मनी आणि मेमोरीज हे आपल्याला 3 स्टोअर करायचे आहे या यंगेस्टपासून. आणि आता हे 20s पुन्हा येत नाहीत, कारण टाईम गेलेला असतं व्यर्थ, पुन्हा येत नाही. तर जास्त टाईम मला पूर्ण एन्जॉय करायचा आहे. म्हणजे पूर्ण टाईम इन्व्हॉल्व होऊन कार्pe diem प्रेझेंट मुमेंटला एन्जॉय करायचा आहे आणि चांगली लाईफ जगायची आहे. चांगली मित्र बनवायचे आहेत, चांगले कॉन्टेंट कॉन्टॅक्ट्स बनवायचे आहेत. बी हंबल यार, बी काइंड. आता काही लोकांना खूप इगो येते, बट आता एक ॲटिट्यूड पण ठीक आहे तेवढा. पण माझं काय स्पेसिकली एका ॲटिट्यूड इगोच्या चक्करमध्ये कितीतरी लोक एकामेकाशी बोलत नाही. आणि जे नॉलेज बाटल्यानं ते वाढते, कनेक्शन्स वाढतात आणि शेअर केल्यानं वाढते, ते नंतर नाही होऊ शकत. ॲक्च्युअलमध्ये माहीत आहे का, लोकांना बोलायचं असते अंदरमध्ये बोलायचं असते. तर तुम्ही थोडंसं स्टार्टची स्टेप घेतली तुमच्या इगोला साईड घेऊन, तर लोक ॲक्च्युली तुमच्याशी बोलण्यामध्ये इंटरेस्टेड असतात. तर अशी गोष्ट आहे. ते फक्त तुम्हाला एक स्टेप घ्यायला लागते. ॲक्च्युली लोक तुम्हाला इंटरेस्टिंग नाही बनावं लागत, इंटरेस्टेड बनावं लागते. तर तुम्ही जेव्हा लोकांमध्ये इंटरेस्ट घेसाल किंवा अशा टॉपिकवर तुम्ही स्टार्ट करसाल इगोला साईड ठेवून, तेव्हा पण लोक पण तुमच्याशी त्याच वेनं इगोला साईड ठेवून तुमच्याशी बोलतील, तुमच्याशी कॉन्टॅक्ट बोलतील, तुमच्याशी कनेक्शन बनवतील आणि तुमच्यासोबत रिलेशन स्ट्रॉंग होईल, सोशल कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होईल, आहे ना. तुमचं ते काय म्हणतात, सराउंडिंगमध्ये चांगले लोक येतील, तुमचं कनेक्शन्स वाढतील, आहे ना. तर अशी गोष्ट आहे ते. बाकी तर मस्त लाईफ आहे, एन्जॉय करायची. ह्युमन लाईफ आहे, खूप एन्जॉय करायची. खूप चांगले मित्रमैत्रिणी बनवायचे. काय स्प्रिंग? हा स्प्रिंग, काय स्प्रिंग पा, दिस इज द स्प्रिंग. पहा बरं, प्रकृतीची माया आहे. असं स्प्रिंग पण आपल्या शेतात बनलेला आहे. लखन भाऊनं पाळला तो. अजूनही आहे की तसं लखन आपल्या वावरात आल्यावर मस्त वाटते की नाही? असं मस्त वाटते. जरा वातावरण पण जबरदस्त आहे. तर ठीक आहे मग गाईज. बाकी लाईक, शेअर, सबस्क्राईब काय म्हणू शकतो अजून, सपोर्ट करा तुमच्या भावाले. बाकी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी. जय शिवाजी, जय माहिष्मते, जय बाहुबली. जमलं की नाही? जय बाहुबली. जय नथुराम गोडसे, जय नथुराम गोडसे. ठीक आहे गाईस. कंद्या बघितली.